सो माझा रोल खाऊन झाला, खूप मोठा रोल होता ॲक्च्युली तो जम्बो, आणि मला तो इतका ओव्हर झाला आहे की आता मला कसं तरी होत आहे, कारण मला चहा लागतो जेवणानंतर, तर मी चहाही आज पिलेला नाही आहे. आणि मला एक कमेंटमध्ये नक्की सांगाल का मी व्हिडिओ चांगले बनवते की नाही, कारण मी याच्या आधी कधी व्हिडिओ वगैरे बनवलेले नव्हते, कारण मला असा फोबिया वाटायचा की लोकांसमोर कसं बोलायचं, लोक आपल्याला हसतील का, लोक कसे बघतात आपल्याकडे, आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टी. तर सपोर्ट करा, काही चुकलं तर पोटात घालून घ्या, कारण मी ही नवीनच सुरुवात करते. आणि एक गोष्ट मेन थिंग, का मला सपोर्ट करताय, प्रेम देताय, तर मला कमेंट्समध्ये चांगल्या कमेंट नक्की द्या, कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या कमेंट्सची गरज आहे, तुमच्या फॉलोची गरज आहे मला. आणि मी काय फेमस होण्यासाठी तर नाही, पण एक मराठी माणूस, किती इथं मराठी लोक मला ओळखतात, त्यांनी नक्की लाईक करा, कारण मला पण बघू दे की मराठी माणूस मराठी माणसाला किती पुढे आणतो किंवा सपोर्ट करतो. कारण नुसतं मराठी बोलून चालत नाही, त्या गोष्टी कराव्याही लागतात. तर अशा त्या गोष्टी आहेत. आणि मेन थिंग तर चांगले लोकही असतात, त्यासोबत वाईट वृत्तीची लोकही असतात, कोण सपोर्ट करणारे असतात, तो कोण मागं खेचणारे असतात. मेन थिंग हे जे बाहेरगावचे लोक येतात ते काय बोलतात, मराठी लोक हा खेकडा आहे, एक वरती चढला की दुसरा लगेच खेचला. आणि ऍक्च्युली फॅक्ट आहे, जे लोक बाहेरचे गावातले लोक येऊन बोलतात ना, आपली मराठी लोक त्यांना ना जे बोलताय ना ते खरंच उतरवतात यार, की तुम्ही मराठी लोक असं आहे तसं आहे. तर सपोर्ट करा, हसण्यापेक्षा मदत करा, आणि थोडंसं चांगलं बोला यार. जे लोक बोलतात ना की असं तसं, तर त्यांना सडतोड उत्तर म्हणजे आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसून द्या. मिसकमेंट करून कोणालाही हसण्यापेक्षा आणि कोणाचंही मागं बोलण्यापेक्षा, कोणालाही वाईट कमेंट करण्यापेक्षा कधीतरी चांगलं करा. आणि आपल्याला ते ॲक्च्युली चांगलं वाटतं. आणि मी कुणालाही ज्ञान देत नाही आहे आणि कोणाचं बेसिकली नाव नाही घेते, आणि मला सपोर्ट नाही करते त्यांच्यासाठी एक गोष्ट, किंवा माझ्या व्हिडिओवर, माझ्या ब्लॉगवर हसताय त्यांच्यासाठी एक, की हसू नका, तुम्हीही करा, तुम्हालाही चांगलं वाटेल. आणि मेन थिंग ना, आपल्याला काय आवडतं ही आपली आवड जपली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमची आवड जपताय, लोकांना नावं ठेवताय, ते करा, पण ना चांगल्या गोष्टीत पण नाव काढा यार, ते इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं की समाजात अशी लोक आहेत की नावच ठेवतात, त्यांच्या मनात वाटतं बरं काही चांगलं काम केलंय, चांगलं जरी काम केलेलं असं ना तरी पण ते लोक नावच ठेवतात. आणि आता माझ्याकडे सध्या माईक वगैरे नाही, तर माझा आवाज ऍक्च्युली नीट येत नाही, तर काय म्हणतात नुसता खरखर आवाज येते. अरे पण माझ्या भावना पण आहेत ना त्यात, तेही बघा. ओके, थँक्यू. आवडलं तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा. थँक्यू, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.